नमस्कार मित्रांनो, आज आपण इगतपुरी डोंगर रांगेतील दोन नवीन किल्ले सर करणार आहोत. पहिला किल्ला कावनाई किल्ला तर दुसरा त्रिंगलवाडी किल्ला असे दोन किल्ले आपण सर करणार आहोत. सुप्रभात मित्रांनो, आज आपण कावनाई या किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. तसेच आज आपल्यासोबत खुशी, नवीन मित्र स्वप्नील व आशुतोष हा आपल्यासोबत सुधागड किल्ला सर करण्यासाठी होता. चला तर मग कावनाई किल्ला सर करण्यासाठी सुरुवात करूयात. कावनाई किल्ला हा इगतपुरी डोंगररांगेतील किल्ला असून याची उंची 2500 फूट आहे. इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली गेली आहे. एक पूर्वेकडील तर दुसरी पश्चिमेकडे. पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसुबाई रांग म्हणतात. यात कळसुबाई, अलंग, मलंग, कुलंग, ओंढा, पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे रांगेत त्रिंगलवाडी, कावनाई, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, भास्करगड हे किल्ले येतात. स्वतःचे वाहन असल्यास व टायमाचे नियोजन व्यवस्थित केल्यास आपण कावनाई किल्ला व त्याच्या पायथ्याशी असलेले कपिलधारा तीर्थक्षेत्र व त्रिंगलवाडी किल्ला असे एका दिवसात सहज पाहता येतात. मारुती मंदिरापासून 10 ते 15 मिनटे चालत आल्यावर आपल्याला पहिली छोटी शिडी लागते. कावनाई किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील पायऱ्या उद्ध्वस्त केल्यामुळे या ठिकाणी सध्या लोखंडी शिडी लावलेली आहे. या पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला एक पायवाट जाते. या ठिकाणी एक गुहा आहे. या गुहेचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. या गुहेच्या खालच्या बाजूस एक चौकोनी कोरडे टाके आहे.
या दोन्ही गोष्टी पाहून पायऱ्या आणि शिडीच्या मार्गाने प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश करावा. मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते. आम्ही गेले 2.5 तास किल्ल्याच्या दरवाज्याला कुलूप असल्यामुळे येथे उभे होतो. वरती एक आजोबा राहतात, त्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते. मी गावातील पोलीस पाटलांचा मोबाईल नंबर शोधून त्यांना कॉन्टॅक्ट केला व त्यांनी बाबांच्या मुलाला वरती पाठवले. ते वरती आले ते 2.5 तासांनी, परंतु त्यांनी आम्हाला मदत केली व ते दरवाजाच्या फटीतून आतमध्ये शिरून ते बाबांना उठवायला गेले. बाबा आले, त्यांनी दरवाजा उघडला. आम्ही बाबांना विचारले असता की बाबा कुलूप का लावून ठेवले, तर बाबांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी एक ग्रुप आला होता येथे स्टे करण्यासाठी. तो ग्रुप तिथे राहिला व त्यांनी सर्व काही कचरा जो काही आहे तो तिथेच टाकून गेले. तर मित्रांनो, इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो, जर आपण कुठल्याही गडावर स्टेसाठी जात असाल तर आपण आपला जो काही कचरा असेल तो सर्व कचरा आपल्यासोबत खाली घेऊन यावा, जेणेकरून तिथे राहत असलेले किंवा तिथे जे गड सांभाळत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही विनंती. सर्व गड फिरायला आपल्याला अर्धा तासाचा कालावधी पुरेसा आहे. गडावर भले मोठे तलाव आहे. या तलावातील मासे देखील मोठे आहेत. अशा प्रकारे आपला संपूर्ण किल्ला सर करून झालेला आहे. आता आपण पुन्हा खाली गावात जाऊन कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाणार आहोत व त्यानंतर त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाऊ. चला तर मित्रांनो, भेटूयात कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी.